अंबरनाथमध्ये सोमवारी सीमा कांबळे या महिलेची झालेली हत्या पोलिसांच्या दुर्लक्षामुळे झाली आहे का, अशी चर्चा आता सुरू झाली। कारण या हत्येच्या काही दिवस आधी मृत सीमा कांबळेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी राहुल भिंगारकर विरोधात तक्रार अर्ज दिला होता। मात्र राहुल यानं कोणत्या तरी पंडिताला दक्षिणा दिली आणि पंडिताने आशीर्वाद देत मोकाट सोडल्यानेच त्याने ही हत्या केली, अशी कुजबूज खुद्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यातच सुरू आहे। आरोपी राहुल भिंगारकर याला मृत सीमा कांबळेने 2.5 लाख रुपये दिले होते, पण तो पैसे परत करत नसल्याने सीमाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता। यानंतर सीमा आणि राहुल यांचे स्टेटमेंट घेत त्यांना सोडून देण्यात आलं। मात्र या सगळ्यात एका पंडिताने राहुलची कुंडली काढली आणि कारवाई म्हणजेच शनीचा प्रकोप टाळण्यासाठी दक्षिणा घेतली आणि मग आशीर्वाद देत त्याला मोकाट सोडलं, अशी कुजबूज पोलीस ठाण्यात आहे। दक्षिणा देऊन आपण काहीही करू शकतो या मानसिकतेतून राहुलने सीमाची हत्या केली, अशी कुजबूज पोलीस ठाण्यात आहे। वेळीच जर सीमाची तक्रार घेऊन गुन्हा दाखल झाला असता तर आज तिची हत्या झाली नसती, अशी चर्चा सध्या सुरू आहे। त्यामुळे आता या पंडितावर त्याचे गुरु महागुरु कारवाई करतात का की पाठीशी घालतात, हे आता पाहावं लागेल। आर्थिक व्यवहाराच्या अनुषंगानं आमच्याकडे एक तक्रार अर्ज प्राप्त आहे। तर तक्रार अर्जाच्या अनुषंगानं दोघांचा आर्थिक व्यवहार कशा पद्धतीनं पूर्ण व्हावा या अनुषंगानं त्यांचे स्टेटमेंट झालेले होते आणि ते व्यवहार पूर्ण ते स्वतः करून घेऊन त्यांच्यामध्ये समेट निर्माण झालेला होता। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, अंबरनाथ।